जय जिनेंद्र. पूर्णार्घ जैन ग्रंथ वाचन अर्घ 5 भाग 59. 5 चिंतामणी. या ग्रंथाची रचना तिरुतक्क देव यांनी केली असून ते संस्कृतमधील एक प्रकांड पंडित होते. तामिळ साहित्यातील चिंतामणी हा एक सर्वोत्कृष्ट ग्रंथ मानला जातो. संस्कृतमधील सर्व महत्त्वाच्या बाबींचा यात उल्लेख केला असून संगमकालीन कवितांचा उल्लेख देखील यात आहे. या ग्रंथात राजा जीवक याचा जीवनवृत्तांत कथन करून प्रसंगानुरूप धार्मिक उपदेश करण्याचा प्रयत्न केला आहे. जैन धर्मातील प्रमुख सिद्धांतांचेही यात वर्णन आहे. संस्कृतमधील गद्य काव्य चिंतामणी व क्षत्रचूडामणी या ग्रंथरचनेसाठी चिंतामणी ग्रंथाचा आधार घेतला असावा. चिंतामणीला तामिळ साहित्याचा मास्टरपीस मानले जाते. शैव विद्वानांनी या ग्रंथाची स्तुती केली आहे. या ग्रंथाविषयी ईर्ष्या निर्माण होऊन शैव विद्वान सेक्किलारने पेरिय पुराणाची रचना केली, परंतु त्याचा कसलाही परिणाम चिंतामणी ग्रंथावर होऊ शकला नाही. 6 नरिविरुत्तम. या ग्रंथाची रचना तिरुतक्क यानेच केली असून त्यात एकूण 50 पद्ये आहेत. हितोपदेशरूपी एका कथेच्या आधारे या ग्रंथात जैन धर्माच्या सर्व सिद्धांताचे संकलन केले आहे. या ग्रंथाची शैली अत्यंत आकर्षक असून आबालवृद्धांच्या आवडीची आहे. मनुष्याच्या अमर्याद इच्छा, क्षणभंगूर संपत्ती व असार संसाराचे यात वर्णन केले आहे. तामिळमधील हे एक बृहत्काव्य असून त्याशिवाय इतर नीलकेशी, चूडामणी, यशोधर कवियम, नागकुमार कवियम व उदयणन कथा ही 5 लघुकाव्ये जैन मुनिरचित असावी. 7 नीलकेशी. नीलकेशी ग्रंथाचा कर्ता कोण असावा त्याविषयीची माहिती मिळत नाही. हा भारतीय दर्शनाशी संबंधित असा एक तर्कपूर्ण ग्रंथ आहे. यावर वामन मुनी रचित एक समय दिवाकर नावाची उत्कृष्ट टीका आहे. या वामन मुनीने मेरू मंदिर पुराण या ग्रंथाची देखील रचना केली असावी. नीलकेशी ग्रंथाची रचना बौद्ध कुंडलकेशी याच्या विरोधासाठी केली असून त्याच्या सर्व दार्शनिक मतांचे यात खंडन करण्यात आले आहे. दार्शनिकदृष्ट्या या ग्रंथाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. यात एकूण 10 अध्याय असून धर्मन उरैचरुक्कम या प्रथम अध्यायात नीलकेशीने अहिंसा धर्माचा स्वीकार केल्याचे वर्णन आहे. दुसऱ्या कुंडलकेशीवाद चरुक्कम मध्ये बुद्ध धर्मप्रतिनिधी कुंडलकेशीबरोबर नीलकेशीच्या झालेल्या वादविवादाचे वर्णन आहे. तिसऱ्या अध्यायात अर्हतचंद्रांच्या बरोबर झालेला विवाद व त्याचा पराजय याची माहिती असून चौथ्या मोक्कलवाद चरुक्कम अध्यायात मोक्कल बौद्ध गुरूंबरोबर झालेला संवाद वर्णिला आहे. बुद्धवाद चरुक्कम या 5व्या अध्यायात नीलकेशी व बुद्ध भेटीचे वर्णन आहे. राहिलेल्या 5 अध्यायात अनुक्रमे आजीवक धर्मवर्णन, सांख्य सिद्धांत समीक्षा, वैशेषिक दर्शन विचार, वैदिक कर्मकांड व जडतत्ववाद तथा भूतवादादीचा विचार केला आहे. तामिळ साहित्यातील हा एक ग्रंथ असून त्यात एकूण 894 पद्ये आहेत. व्याकरण, म्हणी, वाक्प्रचारांच्या दृष्टीनेही हा ग्रंथ महत्त्वाचा आहे. 8 यशोधर काव्य. या ग्रंथाचे कर्ते जैन मुनी असून त्यांच्याविषयीची विशेष माहिती मिळत नाही. याची कथा संस्कृतमधील यशस्तिलकचंपू तथा यशोधर चरितादीमध्ये वर्णिली आहे. टी व्यंकटरमण अय्यंगारने या ग्रंथाचे प्रकाशन केले आहे. 9 चूडामणी. याची रचना जैन कवी तोला मोलित्तेवर यांनी केली असून ते कारवेट नगराधिपती विजयाच्या आश्रित होते. जिनसेन रचित महापुराणातील एका कथेच्या आधारे या ग्रंथाची रचना करण्यात आली आहे. कथेचा नायक तिविहन असून तो 9 वासुदेवापैकी एक आहे.
या ग्रंथाचे काव्य सौंदर्य चिंतामणी ग्रंथाप्रमाणे असून त्यात एकूण 12 सर्ग व 2131 पद्ये आहेत. 10. उदयन. यात वत्सदेश राजा उदयन याची कथा असून महामहोपाध्याय स्वामीनाथन यांनी संपादन केले आहे. याला बृहत्कथा अथवा पेरुणकथई असेही म्हटले आहे. यात एकूण 6 अध्याय असून ते उदयन राजाच्या जीवनाशी संबंधित आहेत. या राजाने राज्याचा त्याग करून शेवटी मुनिदीक्षा घेतल्याचे सांगितले आहे. 11. मेरुमंदर पुराण. तामिळ भाषेतील हा एक महान ग्रंथ आहे. उत्तम साहित्यिक शैलीच्या दृष्टीने त्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. मेरू आणि मंदर यांच्या पौराणिक कथेवर या ग्रंथाची रचना केली आहे. मेरू व मंदर युवराजांच्या कथावरून याला मेरुमंदर पुराण असे म्हटले आहे. या कथेचे वर्णन महापुराणात आले असून विमलनाथ तीर्थंकरकालीन ही घटना असल्याचे सांगितले आहे. जैन धर्मातील महत्त्वाच्या सिद्धांतांचे देखील यात वर्णन आहे. यात 30 अध्याय असून 1045 पद्य आहेत. प्रोफेसर चक्रवर्तींनी हा ग्रंथ प्रकाशित केला आहे. 12. श्री पुराण. तामिळ जैनात हा ग्रंथ प्रसिद्ध असून त्याची रचना तामिळ संस्कृत मिश्रित आहे. यात 63 शलाका पुरुषांचे वर्णन असून या ग्रंथाच्या कर्त्याविषयी काही माहिती मिळू शकत नाही. 13. कलिंगुत्तुपर्णी. या काव्यामध्ये चोल राजा कुलोत्तुंग व कलिंग राजा यांच्या सेनेमध्ये झालेल्या युद्धाचे वर्णन केले आहे. हे युद्ध कलिंगमध्ये झाले होते. या विविध विषयावरील रचनेशिवाय छंदशास्त्र व व्याकरणशास्त्रावर देखील जैनांच्या अनेक कृती आहेत.